पिछले दिनों भीड़ जिले के परभनी शहर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान की तोड़फोड़ विटंबना किए जाने को लेकर अम्बेडकरी जनता में राज्य सरकार के खिलाफ और पुलिस विभाग के खिलाफ काफ़ी रोष है। इस विषय को लेकर 17 तारीख के दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गुट की ओर से कल्याण डोंबिवली शहर जिला अध्यक्ष प्रहलाद यादव के नेतृत्व में कल्याण तहसीलदार को एक निवेदन दिया गया। बताया जाता है कि 11 दिसंबर के दिन परभनी शहर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान की अज्ञात समाज विघातक लोगों ने विटंबना की थी, उसकी तोड़फोड़ की थी, जिसके खिलाफ परभनी में लोगों ने आंदोलन किया था, जिसमें पुलिस लाठीचार्ज भी किया गया था, जिसमें कई आंदोलनकर्ता जख्मी हुए थे, जिनमें से एक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी की मृत्यु हो गई है। इस कारणवश आरपीआई की ओर से जिला अध्यक्ष प्रहलाद यादव के मार्गदर्शन में 17 तारीख के दिन कल्याण के नायब तहसीलदार को एक निवेदन दिया गया और मांग की गई कि विटंबना करने वाले लोगों को गिरफ्तार किया जाए और आंदोलनकर्ताओं पर लाठीचार्ज करने वाले पुलिसकर्मियों पर कानूनी कार्रवाई की जाए। इस शिष्टमंडल में डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे, जिला महासचिव रमेश बर्वे, सिद्धार्थ रणपिसे, नीता मोटघरे, सुरेश गायकवाड़, प्रभाकर पटेकर, सुनील रोकड़े, विशाल कदम, प्रियंका जाधव, रमाबाई आड़ाव, मनीष हिवाले, अनिता सुतार इत्यादी मान्यवर शिष्टमंडल में शामिल रहे। असे जे घटना होत आहेत याच्यापासून आपण जागरूक राहायला पाहिजे। जो सूर्यवंशीची जी हत्या झाली पोलीस कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये, पोलिसांचं जे मारहाणीचं प्रकार बघितले, व्हिडिओ जे व्हायरल झालेत त्यामध्ये असं दिसून येतं की जाणून बुजून मारण्यात आलेलं आहे त्याला आणि तिथल्या अनेक लोकांना, निर्दोष लोकांना अजून देखील कॉम्बिंग ऑपरेशननुसार अटक करण्यात येत आहे। कालच आमचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब परभणी येथे दौरा केला, त्यांनी सरळ सांगितलं की हे तुम्ही जे ऑपरेशन चालू आहे ते थांबवावे। जो गोरगरीब लोकांना जी अटक करत आहेत ती अटक न होता लोकांनी कुठल्याही प्रकारचं कोणाचंही नुकसान केलेलं नसून आमच्या देखील निदर्शनास आला आहे असं आठवले साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि लवकरात लवकर जे खोटे गुन्हे दाखल केलेत त्या लोकांना सोडण्याचा प्रयत्न आठवले साहेब करणार आहेत असं साहेबांनी तिथे आश्वासन दिलं आणि त्याच निमित्ताने आमचे जिल्हा अध्यक्ष प्रहलादजी जाधव साहेब, माजी नगरसेवक यांनी देखील त्याच निमित्ताने इथे आज हे पत्र दिलं आहे। आम्ही सर्व कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या कमिटीच्या वतीने आम्ही हे पत्र निवेदन दिलं आणि हे निवेदन सरकारमार्फत जावा अशी आम्ही तहसीलदारांना विनंती केली। ओके, आम्ही आज रिपब्लिकन पक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब हे सत्तेमध्ये जरी असले परंतु ज्या वेळेला समाजावर अन्याय होईल त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा ताकदीनिशी उतरतो आहे आणि आज आम्ही ते माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांना जे मारलं गेलं, त्यांची जी हत्या झाली या हत्येचा गुन्हा पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे की पोलीस देखील म्हणजे धर्म आणि द्वेष हे म्हणजे पोलिसांनी तरी असं करायला नाही पाहिजे। पोलिसांना सगळी पब्लिक, सगळी जनता सारखीच पाहिजे, परंतु पोलिसांनी त्यांना मारलं आणि त्या मारण्याच्या याच्याने त्यांचा जो आज मृत्यू झाला आहे त्या मृत्यूसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे बाबासाहेबांचे अनुयायी या महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि काल परभणी देखील बंद होती, महाराष्ट्र देखील बंद होता। तर अशा पद्धतीचा गुन्हा पुन्हा व्हावा नाही म्हणून पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे।